अधिकार विभाग आयुक्तांकडे या निर्णयाच्या संदर्भात देण्यात आलेले होते। 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या प्रकरणामध्ये अनियमितता तपासणी व निर्णय पारित करण्याबाबत तरतूद नव्हती। आधी तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय हे अनेक वर्षाचं 50-60 वर्ष हे प्रकरण प्रलंबित होतं आणि हा मदतमाश संदर्भात निर्णय आता झालेला आहे। त्या संदर्भात आणि जनतेला त्याचा फायदा होईल। खिदमतमाशा संदर्भातला जो निर्णय आहे जो देवस्थान जमिनी संदर्भात आहे त्याचा सुद्धा स्वतंत्र प्रस्ताव आपण लवकर जाणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव जो आहे आपण संमत करावा अशी माझी आपल्याला सभागृहाला विनंती आहे। महोदय मला एवढंच बोलायचं आहे की धाराशिवच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला, खरंच तशी परिस्थिती होती। परंतु ज्यावेळेस एखाद्या प्लॉटधारकानं प्लॉट खरेदी केला त्यावेळेस ती वर्ग 1 जमीन होती। शर्तभंग एका प्लॉटचा 3 वेळा झालाय। आता ज्यावेळेस आपण नियमित करायचा आदेश निघाला त्यानंतर ज्यावेळेस कलेक्टरकडे गेले त्यावेळेस मध्ये 3 वेळा शर्तभंग झाला तर 3 वेळा 5% पैसे भरा, 5% प्लस 2.5%। तर माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त की शर्तभंग 5% वसूल करावा असे स्पष्ट निर्देश आपण खाली द्यावेत। महोदय सन्मानित सदस्यांनी केली सूचना योग्य आहे। एकाच वेळी 5% जरी 3दा जरी त्याचं हस्तांतर झालं असलं तरी 3 वेळा करण्यापेक्षा 3 वेळा झालेला हस्तांतर सुद्धा 5%नीच नियमानुसार आज आपण सुधारित आदेश काढू। अनेक वेळा अधिकारी स्वतःचं इंटरप्रिटेशन करतात, कारण आपण ज्यावेळेस शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर मग 1 नंबरनी 2 नंबरला विकली त्याला पहिले नियमाकुल करावं लागेल, 2नी 3ला विकली पुन्हा नियमाकुल करावं लागेल, 3नी 4 असं होत नाही। आता जो काही त्याचा मालक आहे त्या मालकाने 5% भरायचे आणि ते नियमित करून घ्यायचे मालका। मग मुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय, हा अत्यंत लॉजिकल आपण असा मुद्दा मांडलेला आहे। परंतु मुंबई शहरात जेव्हा अनर्जित रक्कम किंवा ट्रान्सफर फी कलेक्टर वसूल करतात त्यावेळेला प्रत्येक ट्रान्सफरला आपण वेगळी रिकव्हरी करतो। तर समान न्याय आणि समान वागणूक ही मुंबईसाठी पण तुम्ही द्यावी। अध्यक्षांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। मी आजच निर्देश देऊन टाकतो।